आता आपण 26 नंबरचा प्रश्न पाहू. गणितीय बुद्धिमत्ता सोबत घेऊन घेऊ. अंक तालिकेतील गटात न बसणारा पर्याय ओळखा. काही मुलांना लॉजिक सापडलं नसेल तर बघा, याचं शुद्ध लॉजिक असं आहे की याच्यातनी 1 2 3 4 5 6 6 संख्यापैकी 5 संख्यांना 7ची कसोटी लागते, एकाला 7ची कसोटी लागत नाही. ते म्हणजे कोणाला लागत नाही? 16ला. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणतं? पहिलं. 7 न भाग जातो, 7ची कसोटी 7ची कसोटी 7ची कसोटी लागते, 7ची कसोटी लागते. इथं लक्षात ठेवायचं. इथे बघा लागते, इथे भाग, इथे भाग जातो आपला. म्हणजे उत्तर काय झालं आपलं? पहिला पर्याय. हा 27 मध्ये बघा, आता हे एबीसीडी वर डिपेंड आहे सगळं, की याने काय लॉजिक लावलं असं. तर आपण एबीसीडी काढून घेऊ पहिले. तुम्ही सुद्धा अशीच काढायची. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. बघा 13 सरळ आणि 13 दिवस आणले आपण. हा पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड झालं. आता बघा त्यांनी काय केलेलं आहे. आता इथे क्रमांक देतो आपण तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल. सध्या आपण लॉजिक पाहू काय केलं त्यांनी. याने टी ला काय घेतलं नाही तर यू, बरोबर आहे. मग टीच्या समोरच बघा यू आहे, म्हणजे +1 ने यू घेतला. ठीक आहे. त्यानंतर एच ला कोण घेतला रे? जे. एच हे बघा एचच्या समोर जे आहे, म्हणजे इथे किती प्लस केले? +2 घेतला. मग आरच्या नंतर काय घेतला? आर साठी बघा हे अक्षर याच्या सोबत आहेत, म्हणजे याचा या अक्षरांचा संबंध या अक्षरांसोबत जोडलेला आहे. पहिल्याचा पहिल्यासोबत, दुसऱ्या सोबत, तिसऱ्या सोबत. आणि हे प्रश्न तुम्हाला जमतात, काही अवघड नाही यात. आर साठी कोण घेतला रे? यू घेतलेला आहे, बरोबर आहे. बघा इथे पहिल्यांदा काय केलं? +1, दुसऱ्यांदा काय? +2, बघा +3 आहे. बघा आरच्या नंतर कोण घेतला? बघा आर साठी बघा +3 घेतला असं. आरच्या नंतर काय? यू आहे बघा, हे +3. मग सापडलं लॉजिक. +1 +2 +3. सगळे नका चेक करू, पहिले तिघत चेक करा, तिघत उत्तर निघते. बघा सीच्या पुढं +1 घ्या. सांगा सीच्या पुढं कोण आहे? डी. हे डी वाला पाहिजे. पहिला डी 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 चारही ठिकाणी आहे. लगेच चेक केलं मी पहिला. जर सापडला असता स्टार्टिंगलाच उत्तर निघून गेलं असतं, वेळ वाचला असता. मग आता ओच्या पुढं +2 करावं लागते आपल्याला. ओच्या पुढं बघ, हे ओच्या +2 क्यू आहे. क्यू पाहिजे आपल्याला, लक्षात. मग इथं कोण पाहिजे आपल्याला? डी. इथं कोण पाहिजे? क्यू. डी क्यू चारही पर्यायामध्ये जमणार नाही आपल्याला. ठीक आहे. आता पुढे बघा एसच्या समोर कोण पाहिजे? मग आता +3 पाहिजे आपल्याला. लक्षात आलं का? +3 बघा आता हे +3 म्हणजे कोण रे? व्ही पाहिजे आपल्याला. डी क्यू व्ही पाहिजे आपल्याला. इथं डब्ल्यू आहे कॅन्सल, वाय आहे कॅन्सल. या दोघांपैकी उत्तर असेल आपलं. आता पुढे बघा, पुढचं मी चेक करत नाही. इथं व्ही आहे, इथं व्ही आहे, इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, इथं झेड आहे, झेड आहे. लक्षात. यस आहे, यस आहे. फक्त शेवटचं चेक करणे आपल्याला. ठीक आहे. मला सांगा +1 +2 +3 +4 +5 +7 +7 +7 घ्या. ई पासन 7वा, ई पासन. लक्षात. 1 2 3 4 5 6 7 एल. समजलं? हा हे 2-3 वेळेस लिहून ठेवा फक्त. तुम्ही सुद्धा असंच करायचं बघा. 2-3 पहिले चेक केले की पहिले साम्य पाहून घ्यायचं. लक्षात. या दोघांत फाईट लागणार होती. या दोघांमधले स्टार्टिंगचे 6 अक्षर कसे होते? सारखे होते. तर इथे बघा 1 2 3 4 5 6 आणि शेवटच फक्त काय होतं? चेंज होतं. मग मी डायरेक्ट शेवटचं चेक केलेलं आहे. 28चा काय सोपी होतं एकदम. प्रखरचं काय रे? सौम्य. मग हे काय त्यांनी काय केलेलं? इथं प्रखरचं सौम्य, इथं काय विरुद्धार्थी घेतलेलं आहे ना. तर कर्कशच्या विरुद्ध काय असेल? मंजूळ. विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? कर्कशच्या विरुद्ध काय असेल? कर्कश आवाज म्हणतो आपण, मंजूळ आवाज. प्रखर आणि सौम्य, तर कर्कश काय असेल? मंजूळ. विरुद्धार्थी जोडी घेतलेली इथं. हा 29 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. असं हे झालेलं आहे. हे तुम्हाला आता ओळखीत झालेलं आहे. मागचं सोल्युशन जर तुम्ही ऐकलं असेल ते ओळखीत झालेलं आहे तुमच्या बॅच मध्ये, हो अथवा नको. ठीक आहे. आणि ज्या सिनियर पोरांना सांगायची गरजच नाही की येत नाही म्हणून, त्यांना येतेच. ठीक आहे. इथं काय पाहावं लागते? साम्य. ठीक आहे. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला? हेल्थ फूड साठी कोणता संकेत वापराल? आता प्रश्न ओळखीचा ना, पण डायरेक्ट प्रश्नावर जाऊ ना. मग त्यांनी काय म्हटलं रे? राधा लुक्स गुड म्हणजे हे SRK SLM AMR या 3 शब्दांसाठी हे 3 संकेत वापरले. मग दुसऱ्या ठिकाणी इथून बघा, हे झाला पहिला संकेत. दुसरा इट गुड फूड साठी
RUDSLMPRK हे वापरलेलं आहे. आणि इथून हा तिसरा संकेत आहे एवढा. 3 स्टेटमेंट आहेत. तिघामध्ये पहिल्यांदा काय करायचं, साम्य शोधायचं आपण. लक्षात. आता इथं बघा राधा लुक्स गुड, कळलं इथं. आणि पुढं बघा इट गुड फूड. ठीक आहे. पहिल्या दोघांमध्ये बघा, जर नसन समजा तुम्ही हे लिहितो इथं असं, पण मला थोडासा लिहायला टाइम जाईल. मग राधा लुक्स गुड म्हणजे काय रे, SRK SLM M झालं. त्यानंतर काय म्हटलं त्यांनी रे, इट गुड फूड. ठीक आहे. म्हणजे काय रे, RUDSLM आणि PRK बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलं त्यांनी इथं, राधा इट फूड ना, म्हणजे काय SRK RUD आणि PRK. ठीक आहे झालं. आता काय विचारलं आपल्याला, हेल्दी फूड साठी काय वापरला तुम्ही. मग आता इथे किती सेंटेन्स आहे, तर 3. तिघामध्ये पहिले काय करसाल, पहिल्या दोघात पहा, चेक करा. पहिल्या दोघात कोण सारखं आहे बघा, गुड सारखं आहे. इथे चेक करा कोण सारखं आहे. हे SLM याचा अर्थ कन्फर्म झालं की गुडला काय SLM. आपल्याला गुडला गरज आहे, गुडची गरज आहे आपल्याला नाहीये. मग ज्या पर्यायामध्ये SLM आहे ना ते पहिले कॅन्सल. बघा SLM आपलं उत्तर 1 असेल किंवा 4 असेल. लगेच यायचं, विचार नाही करत जास्त आपण. ठीक आहे. आता पहिल्या दोघात झालं कंपॅरिझन, दुसऱ्या दोघात चेक करा. हा इट गुड फूड, राधा इट फूड. इट बघा हे इट सारखं आहे, कॅन्सल. इकडे सारखं चेक करा, इथं कोण आहे या सारखे, रूड PRK नाही जमणार. रूड सारखा आहे, PRK सारखा आहे. कन्फर्म माहित नाही आपल्याला इटला काय पाहिजे ते. ठीक आहे. मग आपण काय करू माहितीये का, आता पहिल्या आणि तिसऱ्या चेक करू. हे राधा बरोबर आहे. आता पहिल्यात आणि तिसऱ्यात यासारखे कन्फर्म राधासाठी काय असेल इथं यासारखे असेल. मग आपल्याला राधाची गरज नाही इथं, मग यासारखे नको आहे आपल्याला. हे एकाच ठिकाणी उरलं बघा, हाच पर्याय. हेल्दी फूड साठी, आणि तुम्हाला एक सांगतो, हेल्दी फूड साठी शोधल्यापेक्षा कट करा सारखे जे उरल ते आपलं. आता मला सांगा फूड साठी कोण आहे, फूड 2 ठिकाणी बघा, फूड 2 ठिकाणसारखं कोण आहे. मग रूड आणि पर्क होतं. या ठिकाणी काय आलेलं आहे, पर्क आलेलं आहे. ठीक आहे. आणि हे DUE कुठं नव्हतंच, मग हेल्दी बी कुठं आहे, हेल्दी कुठं आहे याच्यात नाही. मग हे DUE पण कुठंच नाही आहे, म्हणजे हेल्दीसाठी कन्फर्म काय असेल DUE. ऑप्शन क्रमांक 4 जमलं असेल हे. आता याच्यात थोडंसं काय तुमचं लॉजिक परफेक्ट नाही बसलेलं आहे. आता मी सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही ते लॉजिक माना अथवा नका मानू, कारण हीच पेपरला आकृती गॅरंटी नाही. ठीक आहे. इथं काय होतं माहितीये का, आता हा मार्ग कसा आहे रे, क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आहे मार्ग, क्लॉकवाईज आहे. लक्षात. हा मार्ग सुद्धा कसा आहे रे, क्लॉकवाईज आहे. आणि हा मार्ग सुद्धा कसा आहे, क्लॉकवाईज आहे. हा मार्ग कसा आहे रे, अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणून हे उत्तर वेगळं. घड्याच्या काट्याच्या दिशेने, हे काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे. म्हणून उद्या जर अशी आकृती आली तर दिशांचा विचार, घड्याळाचे काटे जसे फिरतात ना त्या दिशांचा विचार करा. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, हे अँटी क्लॉकवाईज आहे म्हणून वेगळं आहे. आता 31 नंबर काही पोरांना घरी येऊन सुटलं असेल. ठीक आहे. याचं लॉजिक लवकर सापडलं, असं होते पेपरला कधी. बघा आता काय करायचं ते. 31 नंबरला काय माहिती आहे का, यांची करा वजाबाकी. 17तून 2 गेले, 17तून 2 गेले, किती उरले 15. आणि 15 दुने 30. 15तून 9 गेले, उरले किती 6. 6 दुने 12. आता इथं काय पाहिजे, इथं अशी कोणती संख्या पाहिजे ज्याची जो फरक येईल ना त्या फरकाच्या दुप्पट 32 होईल. तुम्ही 23 टाका बरं. इथं 23 म्हणून 7 गेले 16 दुने 32 झालं. खालच्या बेसची वजाबाकी करा, येणाऱ्या फरकाची दुप्पट करा, टॉपची संख्या येईल. आता इथं काय म्हटलेलं आहे, 32 आणि 33 नंबरचे उत्तर द्या. हे सोपे आहे एकदम. आकृती थोडीशी कसं आहे तुम्ही पाहूनच घाबरले तर. ही आकृती पाहूनच लहान पोरं यालाच घाबरून जाते, माझी ओळखीच नाही म्हणून. हे सगळं सोपी होतं. काय म्हटलं त्यांनी, 32 आणि 33 ची उत्तर द्या. या आकृतीत पाहून चहा न घेणाऱ्या
पण सरबत घेणाऱ्या महिला किती? आता हे 3 आकृती आहेत. हे सर्कल कोणाचं आहे? सर्कल चहा घेणाऱ्यांचा सर्कल, बरोबर आहे. हा, हे त्रिकोण कोणाचं आहे रे? कॉफी घेणाऱ्याचा त्रिकोण आहे, लक्षात. आणि त्याच्यातनी हा आयात कोणाचा आहे? सरबत घेणाऱ्यांचा. आणि पहिलं काय म्हटलेलं आहे? चहा न घेणाऱ्या पण सरबत घेणाऱ्या महिला किती? चहाचा सर्कल नसला पाहिजे. आता मला सांगा याच्यात कोण कोण आहे? बघा हा 8 पहिला पर्याय 8 आहे, हे तर चहा मध्ये येऊ लागला, 8 कॅन्सल. बघा 10 तर चहा मध्ये येऊ लागला, कॅन्सल. चहा न घेणाऱ्या पाहिजे ना आपल्याला. मला सांगा इथं काय? हे 12 आणि 5 आहे. 5 बघा या चहाच्या सर्कल मध्ये येऊ लागला, हे कॅन्सल. बघा हा 12 बघा चहाच्या सर्कलच्या कुठं आहे? तो बाहेर आहे, पण सरबत घेतो, सरबतामध्ये येतो ना तो. झालं, एवढंच पाहिजे होतं आपल्याला. कॉफी न घेणाऱ्या पण चहा आणि सरबत घेणाऱ्या दोघांमध्ये येणारे पाहिजे, पण कॉफी नको. आता कॉफी येणारे आकडे कॅन्सल करा. कॉफी कोण आहे? कॉफी हे त्रिकोण, त्रिकोणातले आकडे कॅन्सल करा पहिले. हे 8 त्रिकोणात आला, कॅन्सल. त्रिकोणात कॉफी न घेणारे पाहिजे आपल्याला, कॉफीतले सगळे कॅन्सल करून टाकायचे. मग लक्षात 10 कॉफीत येतो का? नाही येत, सध्या थांबायचं. 12 येतं कॉफीत, नाही येत. 5 येतो का? नाही येत. मग आता अट काय? चहा आणि सरबत. आता चहा आणि सरबत दोघात असणारे पाहिजे. चहा आणि सरबत मध्ये या चहा आणि या सरबतच्या सर्कल म्हणजे या सर्कलच्या आयताच्या त्या आयताच्या अंडर मध्ये येणारे पाहिजे, पण कशात नको? कॉफी न घेणाऱ्यामध्ये नको. ठीक आहे. मग आता हे 5 बघा, 5 सरबतामध्ये येतो, चहामध्ये येतो, बरोबर आहे. हा, हे 10 पा बरं 10, हे 10 फक्त कशात येऊ लागणार आहे? चहात. कशात येत नाही? सरबतात येत नाही. हा 12 फक्त कशात येतो? सरबतात, पण कशात येत नाही? चहात येत नाही. मग चहा आणि सरबत या दोन्ही आकृत्यांमध्ये येणारा आकडा कोणता आहे? येणारी संख्या कोणती आहे? 5. झालं. तर हे असे प्रश्न सोपी असतात. याच्यात थोडासा तुम्हाला बारक्या पोरांना अडचण गेली असेल, सिनियर पोरांना अडचण जातच नाही, कारण त्यांना हे प्रश्न ओळखीत झाले. आता 34 नंबर आहे. मेघा ए ठिकाणाहून सरळ पूर्वेकडे काही अंतरावर असणाऱ्या बी या ठिकाणी पोहोचली. तेथून काटकोनात वळून उत्तरेकडे 60 मीटर अंतरावर सी या ठिकाणी गेली. नंतर पूर्वेकडे 20 मीटर अंतरावर गेल्यावर डी या ठिकाणी गेली. तर ए ते डी हे सरळ अंतर 100 मीटर असेल, तर ए पासून ते बी पर्यंतचे अंतर किती? आकृती काढायची. प्रश्न मी फास्ट वाचला, प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आहे, एवढा ताण नका घेऊ त्याच्यावाला की सर्व फास्ट वाचला तुम्ही प्रश्न आणि आम्हाला प्रश्न नाही काढला. प्रश्नपत्रिका तुमच्या जवळ ठेवा. आता काय म्हटलेलं आहे? मेघा नावाची व्यक्ती आहे, ए ठिकाणून गेली. ती ए या ठिकाणून गेली. कुठे गेली? ती निघून सरळ पूर्वेकडे गेली काही अंतरावर, मग पूर्वेकडे गेली इथपर्यंत. झालं. तिथं बी या ठिकाणी पोहोचली. तिथून ते काटकोनातून उत्तरेकडे गेली, वर गेली. किती गेली रे? 60 अंतरावर, 60 मीटर. मग वर गेली ती, काटकोनात वडली. हा काटकोन झालेला आहे, हे झालं 60 मीटर अंतर. कुठं पोहोचली ती? सी या ठिकाणी पोहोचली. झालं. हा, तिथून ते पूर्वेकडे गेली, म्हणजे पूर्वेकडे गेली. किती गेली ती? 20 मीटर अंतरावर गेली डी या ठिकाणी. मग समोर 20 मीटर अंतर, हे 20, इथं आहे डी. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे पुढं? ए ते डी हे 100 मीटर अंतर आहे सरळ. मग या ए पासून तर डी पर्यंतचं अंतर किती आहे? 100. झालं. हे 100 झालेलं आहे. मग आता मी तुम्हाला म्हणलं हा सरळ तिरकस आहे. तिरकस काय असतो रे? कर्ण. झालं. मग तुम्हाला हा काटकोन काढणे आपल्याला. आता हे वेगळ्या रंगाने दाखवला मी इथं बघा, किंवा तुटक रंगाने दाखव, तुटक डॅशने दाखवत तुम्हाला. हे झाला काटकोन. अरे तिरकस आहे ना, कर्ण दिला ना तुम्हाला, कर्ण दिला मी लगेच काटकोन काढून घ्यायचं आपण. मग आपल्याला काय? हे झाला काटकोन इथं. ठीक आहे. मग आपल्याला विचारलं काय माहितीये का? हे अंतर विचारलं ए पासून ते बी पर्यंतचं अंतर विचारलं. मग इथं आपला बाबा कर्ण लिहा. इथं बा कर्ण. त्याने कर्ण किती दिला? 100. झालं. ही किती दिली रे? 60. तर हे किती असेल? 60. काटकोन करणारी एक बाजू 60. आणि ही कंप्लीट किती दिलेली आहे? एवढी माहित नाही. आणि हे 20 दिलेली आहे. मग हे 20 घेऊन चालत नाही. इथून या पॉइंट पर्यंत, या पॉइंट पर्यंत पाहिजे आपल्याला. मग हे कंप्लीट बाजू किती झाली? x. लक्षात. हे 20 होते, हे 20, हे 20च दिलेली आहे. इथं माहित नाही ना आपल्याला, हेच तर काढणी आपल्याला. मग हे कंप्लीट बाजू x मानलेली आहे. मग आता बाबा कर्ण 100चा वर्ग करा. 100चा वर्ग किती रे? 10,000. 60चा वर्ग 3600.
यांची काय करसाल वजाबाकी, वजाबाकी किती आली 6400, 6400चा वर्गमूळ 80, 80 कळलं. हे कंप्लीट माप किती झालेलं आहे, हे कंप्लीट माप 80 झालेलं आहे. या 80 पैकी हे किती आहे 20, हे बघा हे 20, हे किती आहे 20, मग इथं उरलं किती 60. लक्षात, हे कंप्लीट 80 आहे. या 80 मधलं 20 तुम्हाला दिलेलं आहे, 20 काढून टाका, उरलं किती 60. हे ए पासून तर बी पर्यंतचं अंतर 60, ए पासून ते बी पर्यंत अंतर किती आहे 60 मीटर. कळालं, लिहून घ्या व्यवस्थित. मेघाने राधाला पत्र लिहून कळविले की मी परवा गुरुवारी 10 दिवसांनी मुंबईला जाणार आहे. परत आल्यावर दुसरे दिवशी तुला फोन करील. तर मेघाने पत्र कधी लिहिले? प्रश्न फक्त लिहितानेच मोठा लिहिलेला आहे, उत्तर खूप लवकर निघाल्याचं. मेघनाने राधाला पत्र लिहून कळवले की मी परवा गुरुवारी 10 दिवसांसाठी मुंबईला जाणार आहे. मुंबईला जाणार हे सांगितलं कधी, परवा गुरुवारी 10 दिवसांसाठी. किती दिवसांसाठी 10 दिवसांसाठी मुंबईला जाणार आहे. ठीक आहे. परत आल्यावर दुसऱ्या दिवशी तुला फोन करील. तर मेघाने पत्र कधी लिहिले? मेघाने राधाला पत्र लिहून कळवले की मी परवा, म्हणजे ती आज लिहित आहे. लक्षात, मग हे झाला आज, उद्या आणि परवा. इथं पत्र लिहिल्यावरती काय म्हणणार? मेघाने राधाला पत्र लिहून कळवले की मी परवा गुरुवारी 10 दिवसासाठी, म्हणजे परवाचा गुरुवार, म्हणजे परवाचा गुरुवार आहे पुढचा. परवा 2 प्रकारचे असतात, परवा सुट्टी होती म्हणजे मागचा, आणि परवा सुट्टी आहे म्हणजे पुढचा. इथं आहे म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचे. आहे म्हणजे पुढचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा पुढचा येणारा गुरुवार, त्याच्या आधी काय असेल बुधवार, आणि आज कोणता असेल मंगळवार. इथं पत्र लिहून कळवणं चालू आहे, म्हणजे उत्तर काय पाहिजे. हे बाकी 10 आणि ते मुंबई वगैरे हे तुला कळीन वगैरे दुसऱ्या दिवशी काही गरज नाही आपल्याला. ठीक आहे, इथपर्यंत त्याने पत्र केव्हा लिहिलं एवढं विचारलेलं आहे. हे आकृती पाठ करून टाका 36. ठीक आहे, बघा नियम काय सांग तुम्हाला. आकृतीचा नियम नाही आहे, डायरेक्ट पाठ करून टाकायच्या. आता हे स्टार काढतो पोलिसाचा, काढला. हा, आता मला सांगा या स्टार मध्ये किती टोक आहे, कोण आहे पा, कोण आहे 1 2 3 4 5, 5 टोकाची चांदणी असल्यास 10 त्रिकोण. डायरेक्ट पाठ. आता याच्यात कोण किती टोक, पाबर टोक हे 1 2 3 4 5 6, 6 टोकाची चांदणी असल्यास 8 त्रिकोण. पाठच पाहिजे. 6 दिसले का टोक, चला 8. हे 5 असते तर 10, आणि याच्या पलीकडे असलं तर मग आनंद घ्या, मोजा. एक्झामला 2च स्टार जास्त विचारलेले आजपर्यंत. आता 37 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यात काय करायचं? ठीक आहे, जसं दिलं तसं मांडा. पण नातेसंबंधासाठी 2 तुम्हाला एक नियम सांगितला चांगला, की पुरुष असेल तर त्याला बॉक्स मध्ये टाका चौरसामध्ये, आणि स्त्री असेल तिला सर्कल मध्ये टाका, म्हणजे कळेल, नातं कळते आपल्याला मग. ठीक आहे. राधा, हे तर मेल लिहितो आणि इथं फेमेल लिहितो. या राधा व रमा ह्या बहिणी आहेत. मग मी इथं लिहितो राधा RD आणि RA म्हणजे रमा. ह्या दोन्ही बहिणी असल्या कारणामुळं ही सर्कल मध्ये, ही सर्कल म्हणजे कळते आपल्याला की ह्या दोन्ही कशा आहेत, आता स्त्री आहेत. सरला व विमल याही बहिणी आहेत. लक्षात, सरला एक आहे इकडं या सार, आणि विमल आहे यमेल, ह्या पण काय आहेत बहिणी आहेत. म्हणजे ह्या पण काय झाल्या सर्कल मध्ये, दोन्ही स्त्री आहेत. फक्त एक आहे, यांच्याच बहिणी असं नाही सांगितलं. ह्या दोघी सख्या बहिणी आहे, चुलत बहिणी, काही पण बहिणी म्हणलं त्यांनी, ह्या बहिणी आहेत त्याने म्हटलेलं आहे. सरलाचे वडील हे रमाचे भाऊचे भाऊ आहेत. बघा, सरलाचे वडील, हिचे वडील जे कोणी असेल ते, लक्षात, हे कोण आहेत? रमाच्या भाऊचे भाऊ आहेत.
म्हणजे रमाच्या भाऊचे भाऊ म्हणजे काय असेल, याचा पण भाऊ असेल लक्षात, आणि रमा तिची कोण झाली रे मग, बहीण. अरे हिचे वडील बघा, सरलाचे वडील हे तर वडील लक्षात, हे एक्स वडील, त्याचा भाऊ कोण, वाय लक्षात. रमाच्या भाऊचे भाऊ म्हणजे हिचा, या रमाचा भाऊ कोण, वाय, आणि त्याचा भाऊ कोण, तिचे वडील. तर विमल ही राधाची कोण, या विमलचं राधाशी नातं विचारलं. अरे मला सांगा आता, सरलाचे वडील यक्स, वडिलाचा भाऊ म्हणजे हिचा काका, कळलं, याची बहीण म्हणजे ही याची काय झाली, आत्या. मग ही आत्या, ही बी आत्याच लागेल ना. मग सरलाची ही जर आत्या असेल आणि ही जर आत्या असेल तर सरलाची बहीण कोण आहे, विमल. मग विमलची पण ही कोण आहे, आत्या. आत्या, कळलं. मग मला सांग, त्याने काय म्हणलं, विमल ही राधाची कोण, मग राधाची विमल कोण झाली, भाची, कळलं. यांची हे म्हटलं असतं, ह्या आत्या झाल्यात, आत्या. समजलं, ही आकृती अशी येते. हे तिचे वडील, हा तिचा भाऊ असेल, हा लक्षात. ही राधा आणि कोण आहे, रमा. रमाच्या भावाचा भाऊ हा कोण आहे, सरलाचे वडील. सरलाची बहीण कोण आहे, विमल. मग मला सांगा, वडिलाचा भाऊ म्हणजे कोण, काका लक्षात. आणि वडिलाचा भाऊ म्हणजे कोण, काका. आणि यांच्या बहिणी म्हणजे आपल्या आत्या. मग ह्या सरला आणि विमलच्या ह्या दोन आत्या झाल्यात, तर या दोघींच्या ह्या कोण झाल्या, भाच्या. भाच्या आहे का, हाय भाची. विमल ही राधाची कोण, भाची. राधा ही विमलची कोण म्हणलं तर आत्या झाली असत्या, लक्षात ठेवायचं. 12:15 वाजता व 6:15 वाजता घड्यात मिनिट काढा व तास काढा, यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक काढा, लक्षात. आता बघा, एक आहे 12:15 आणि एक कोणता आहे 6:15. 12:15 आणि 6:15 यांच्यात तयार होणाऱ्या मिनिट आणि तास काढ्यामधला जो कोण असेल, ते दोन कोण काढायचे, त्या दोघांमधला फरक काढायचा. आपलं सूत्र कोणतं आहे रे, तास गुणिला 30 मायनस 11/2 गुणिला मिनिट. हे सूत्र पाठ पाहिजे. आता पहिला 12 वाजून किती मिनिटं, 15 मिनिटं, याचा टायमिंग काढून घेऊ आपण. ठीक आहे, टाका सूत्रात किंमत 12 गुणिला 30 मायनस 11/2 गुणिला 15, 1 मिनिट. हा दुसरा टायमिंग कोणता आपला, 6 वाजून किती मिनिटं, 15 मिनिटं. टाका मग 6 गुणिला 30 मायनस 11/2 गुणिला किती, 15. गरिबांप्रमाणे लिहायचं, प्रॅक्टिस चालू आहे आपली, आपल्याला पाठ झालं पाहिजे. आता इथं 12 × 36 360 मायनस 2 याच्या आधी किती, 7.5 7.5 ना. हा आता 11×5 55, हातचे आले 5, 11×7 77, 77 आणि 5 82.5. हे तर एवढं आलं आपला. आता इथं काढूनच घेऊ आपण. मग 360 मायनस किती आलं रे, 82. इथे 0.5, इथं हातचा घेतला आपण, इथं झाले 5, इथं झाले 9, इथं झालं 10, इथं 5. 9तून 2 गेले 7, 5तून 8 जात नाही, हातचा 2, इथे किती झाले 15, इथं झाले 7. 200 किती आलं रे इथं, आता 277 पॉईंट किती आलं, 5. आता मित्रांनो, इथं कोणाचं माप आलं 277.5. मग हा तो बाह्य कोण, आपल्याला त्याचे अंतर कोणाचं माप विचारते. लक्षात, इथलं माप जर 180च्या वर गेलं तर 360 म्हणून काय करावं लागते, आपल्याला वजा करावं लागते. 360 म्हणून काय करावं लागते, आपल्याला वजा करावं लागते. लक्षात ठेवायचा. मी पुढे सांगतो तुम्हाला, 360 मधून नाही, 360 म्हणून काय करावं लागेल, वजा करावं लागेल. हे इथपर्यंत असं आलेलं आहे. पण इथलं माप जे आहे ना, हे कशाच्या वर गेलं, 180च्या वर गेलं ना. मग याला आता कशातून मायनस करसाल, 360 म्हणून वजा करावं लागेल. आणि आता सांगतो, 360 म्हणून जर याला वजा केलं तर आपलं उत्तर किती माहिती आहे का, 82 पॉईंट किती येते. अरे 360 12 किती 36, 360 म्हणून 82.5 काढलेत, किती आलं 277.5. मग 277 पॉईंटला जर 360 म्हणून काढलं किती येणार आहे, 82 पॉईंट किती रे,
5 हे सध्या, ठीक आहे. आता पुढं साइन त्रिक 18 180 मायनस इथं किती 7.5. आता इथे किती येणार आहे 82 पॉईंट किती 5. इथेच गुणाकार करून ठेवला आपण. मग आता इथे वजाबाकी केली आपण 180.5 आपलं 0. इथे कोण आहे आपले 82 पॉईंट किती रे 5 हातचा. इथे किती झाले आपले 7, इथं 9, इथे किती झाले 10. 10तून 5 गेले 5, 9तून 7 गेले आपलं 2 गेले 7, 7तून 8 जात नाही हातचा. इथे झाले 0, इथे झाले 17, इथे झाले 9, 17तून 8 गेले 9, किती झाले 97.5. आता इकडलं माप आलं 97 पॉईंट किती 5 अंश. इकडलं किती आलं 82.5. यांचं कॅल्क्युलेशन 180च्या वर गेल्यास 360 म्हणून वजा करावे लिहा इथं. यांचं या सूत्राचं कॅल्क्युलेशन इथे 2.77.5 277.5 आलतं. हे 180च्या वर गेलतं म्हणून -360, कारण पूर्ण सर्कलचं माप 360 असते. याचं उत्तर 180च्या खालीच आहे, त्यामुळे आपल्या इथे काही मायनस करायची गरज नाही. आता 12:15 वाजताचा कोण निघालेला 82.5 आणि 6:15 वाजताच निघालेला 97.5. या दोघांना काय विचारलेला आहे फरक. आता हे फरक इथे काढून घेऊ आपण, ह्या बॉक्स मध्ये काढतो हे फरक. मग 97.5 मायनस 82 पॉईंट किती 5. इथं 5 आणि 5 गेले 0, 7तून 2 गेले तर 5 पॉईंटशी पॉईंट 7तून 2 गेले 5. इथे किती 1 15.0 म्हणजे 15 आहे का 15च आहे 15 अंश. सूत्र परफेक्ट. या सूत्रानुसार येणारं कॅल्क्युलेशन शेवटचं 180च्या वर गेल्यास उद्या तुमचं 180च्या वर जर जात असेल तर कशातून मायनस करावं 360 म्हणून. इथं गेलंच नाही काही विषय नाही. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे चेंडू, 20 सोडून सर्व लाल चेंडू, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीतील एकूण चेंडू किती. अशा प्रश्नाला काय करायचं. किती प्रकारचे चेंडू आहेत 4 प्रकारचे. त्या 4 प्रकारच्यांना 4 प्रकारांची डायरेक्ट बेरीज करायची. सांगा पहिले किती येतं 12, 12 सोडून नंतर किती येतं 21 सोडून नंतर किती येतं 20 सोडून नंतर किती येतं 19 सोडून. असं सोडून सोडून जर असा प्रश्न आला ना सर्वांची बेरीज करून टाकायची. लक्षात सर्वांची बेरीज 2 आणि 1 3, 3 आणि 9 12, हातचाला 1, 1 आणि 1 2, 3 4 5 6 आणि किती 7. सांगा बेरीज किती आली 72. झालं. आता या बेरीजला काहीच नाही करायचं, भागायचं. किती प्रकारचे आहेत रे 4 प्रकारचे. याच्यात किती संख्या दिसतात 4 संख्या दिसतात. आपण 1 कमी घ्यायची आणि भाग द्यायचं. 4 संख्या आहे ना, ही बेरीज किती संख्यांची आहे 4 संख्यांची आहे. आपण 1 कमी घ्या आणि भाग द्या, निघाला उत्तरात. याचा भागाकार म्हणजे फायनल आपलं. ठीक आहे. ह्या जर 5 संख्या असत्या तर 5 मधून 1 गेला 4 न भागलं असतं. ह्या 9 संख्या असत्या तर 8 न भागलं असतं. ह्या 10 संख्या असतात 9 न भागलं असतं. ह्या 6 संख्या असतात तर 5 न भागलं असतं आपण. ठीक आहे. मग आता 3 1 3, 3 2 6, 6 गेले तर 1 उरला, 3 चोक 12, 24. एकूण प्राणी किती असतील 24 आहे का 24 आहे. सर्व संख्यांची बेरीज भागेला प्रकारामधला 1 मायनस करून भाग द्यावा. 4 प्रकार आहे, 4 - 1 3 न भाग देणे. नियम म्हणजे स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व चुकलेल्या नियमासाठी 3 गुण वजा होतात. सगळ्यांना आला असणे. 15 प्रयत्नामध्ये किरणचे 5 नियम चुकले तर त्याला किती गुण मिळतील. आता अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन आहे. नियम म्हणजे स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी किती गुण आहे 5 गुण. व चुकल्यास किती आहे 3 गुण मायनस होतात. 15 प्रयत्नामध्ये किरणचे 5 नियम चुकले तर त्याला किती गुण मिळतील. आता बघा किती प्रयत्न केले एकूण प्रयत्न किती आहेत 15. आता काय करायचं आपण बघा एकूण प्रयत्नाला नियम लागल्यास किती होते रे 5. मग त्या 5 न गुणून घ्या. 15 5 किती 75 गुण पाहिजे होते त्याला. पण कधी मिळाले असते 75 गुण 15च्या 15ही बरोबर असते तर. पण काय झालेलं आहे इतके मिळाले की त्याला नाही मिळाले. मग त्याने काय केलेलं आहे चुकले. त्याचे चुकले किती रे 5. मग 5 चुकले ना. मग 5 चुकलेल्या प्रयत्नासोबत कळलं कसे मार्क गेले माहित आहे का. स्वतःचे चुकले म्हणून त्या मार्काची किती 5 आणि पेनल्टी कितीची आहे 3 ची. म्हणजे एका प्रश्नासोबत चालले किती 8 गुण चालले आपले. मग किती गेले तर माहित आहे का याची बीज 5 आणि 3 8, 8 पंचे किती 40 गुण गमावले.
मग त्याला मिळाले किती? 75 गुणा मायनस 40 उरले 35 गुण मिळाले फक्त त्याला. आहे का 35? हे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे का रे? पहा बरं, 40चं 4 दिलं का? पहा बरोबर आहे. हा, एकूण प्रयत्न गुणिला प्रयत्नाचे एका प्रयत्नाचे एकूण मार्क याने गुणायचं. 15 पैकी 15 बरोबर लागले असते तर 15 गुण मिळाले, 75 गुण मिळाले असते. पण चुकलेल्या गुणाला कशाने गुणायचं? स्वतःच्या आणि पेनॉल्टीची बेरीज करून गुणायचं. स्वतःचे 5 जातात आणि पेनॉल्टी 3 मार्काचे, म्हणजे एका सोबत किती 8 मार्क चालले. तर मग 8 पंचे किती? 40 गुण त्यांनी गमावले. तर 75 मधून 40 गेले, 35 त्याला मिळाले फक्त. ठीक आहे, अंडरस्टँडिंगचा क्वेश्चन होता हा. आता हे आपल्या प्रोबॅबिलिटीवर प्रश्न विचारला होता, सोपी होता. दागिन्याच्या एका दुकानात 50 हार आहेत, त्यापैकी 10 अस्सल हिऱ्यांचे सेट आहेत. यादृच्छिक निवड, म्हणजे यादृच्छिक म्हणजे काय? पट्टी बांधून किंवा चिठ्ठीद्वारे म्हणतो आपण, आपल्याला माहित नाही कोणत्या प्रकारचं आहे ते. यादृच्छिक पद्धतीने निवड केल्यास ग्राहकाने हिऱ्याचा सेट निवडायची शक्यता किती असेल? 50 हार आहेत, त्यामध्ये 10 हिऱ्यांचे आहेत. एक बाहेर काढला आपण तर तो हिऱ्याचाच असण्याची शक्यता किती आहे? मग प्रोबॅबिलिटी बरोबर येणारी संभाव्यता भागीला काय असते ते? एकूण संभाव्यता. हे सूत्र आहे आपलं. संभाव्यता बरोबर काय असते? येणारी संभाव्यता भागीला एकूण संभाव्यता. सांगा रे, एकूण संभाव्यता किती आहे? 50. येणारी किती आहे रे? 10. ठीक आहे, आणि एकच काढल्या कारणामुळे, एकच काढलं बघा, यादृच्छिक निवड केल्यास एकच काढल्या कारणामुळं इथं या बेस एक लिहायची गरज नाही. 10 1 10, 10 5 50. किती आलं? 1/5 शक्यता आहे, 1/5. हा, 2 का काढले असते ना, मग दोन्ही हिऱ्याची निघण्याची वगैरे म्हटलं असताना मग आपण या 50 बेस 2 लिहिला असता, 10 बेस 2 लिहिला असता, त्यांची उकल केली असती, काटछाट केली असती आपण. एक असल्या कारणामुळे काहीच करायची गरज नाही. एकूण खाली लिहायची, येणारी वर लिहायची, काटछाट करायची नेहमीच. 42 नंबरचा क्वेश्चन. हे चुकला बे काही लोकांचा, लक्षात. प्रश्न चुकला म्हणजे तुम्हाला येते असं नाहीये, येत नाही असा प्रश्न नव्हता, तुम्हाला याची ओळखच नव्हती या प्रश्नाची. आता पुढच्या प्रश्न आला ना, संख्या टाकून पासाल तुम्ही, कोणता चुकीचा आहे म्हणलेला आहे. मग इथं टाकाले का संख्या टाका आणि त्याची इक्वल तेवढी येते का? पहा, समसंख्या कोणती समसंख्या टाका? 1 4 टाकली, प्लस समसंख्या टाका दुसरी 6 टाकली. 6 4 किती आलं रे? 10. 10 सम आहे का? हो, हे विधान बरोबर आहे. 2 समची बेरीज ही सम येते, बरोबर आहे, सत्य आहे. विषम टाका, 7 5 टाका, 7 आणि 5 किती? 12. 2 विषमची बेरीज सुद्धा सम येते, हे पण बरोबर आहे. समसंख्या टाका इथं, हा 4 गुणिला समसंख्या टाका 4 4 चूक 16. 2 समचा गुणाकार सुद्धा काय येते? समच येते. हा, विषम संख्या टाका 5, विषम टाका 7 7 5 35. 2 विषम संख्यांचा गुणाकार समसंख्यात आहे का? हे बघा, हे सम म्हटलं नाही तर काय विषम? चुकलं, हेच तुमचं उत्तर आहे. मग हे चुकलं आणि अयोग्य विचारलं, चुकीचं विचारलं. हे 2 समची बेरीज सम, 2 विषमची बेरीज समच, 2 समचा गुणाकार सम, 2 विषमचा गुणाकार विषम येतो, सम येत नाही. त्याच्यामुळे आपलं चौथं उत्तर चुकलं. आपलं चौथा हे सेंटेन्स चुकलेलं आहे. आपला पर्याय झाला 4. त्याने विसंगत किंवा चुकीचं विचारलेलं आहे बघा. हा, 43 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 100 आहे, तर त्या संख्या काढा. 2 क्रमागत पाहिजे, सम पाहिजे, नैसर्गिक. हे सारख्या नाही आहेत, आपलं हे सारख्या येतात. 2 क्रमागत सम नाही येतात. ह्याचं उत्तर काळाची गरज नव्हती रे, सम नाही येतात. ह्याच्यातला हा सम नाही आहे, हे उत्तर सम आहे. आणि 2 क्रमावर पण आहेत, 2 4 6 8 10, हे 60. यांच्या वर्गांची बेरीज 100 येते. पहा, हा 44 नंबर. हा लहान पोरांना चांगला जमला आणि बिचारे आनंदित झाले जमला म्हणून, बरोबर आहे. हे वरचाही जमते रे, गडबडीत घेतलं म्हणजे काही नाही. हे बारक्या पोरांना जमलं पाहिजे. त्यांनी काय म्हटलेलं आहे? सम. काय म्हटलेलं इथं? सम.
सम पाहिजेत आणि क्रमागत पाहिजेत. जसं 4च्या नंतर कोण पाहिजे 6, 6च्या नंतर कोण पाहिजे 8, 8च्या नंतर कोण पाहिजे 10, 10च्या नंतर 12, 12 नंतर 14. 2 क्रमावर सम पाहिजेत. हे काय सारखे आहेत. हे विषम होती इथं कॅन्सल, हे विषम आहे कॅन्सल, हे सम. 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. दोघांची बेरीज किती आहे 100 म्हणजे वर्गांची बेरीज. कळलं का? हा. चौवेचाळीस नंबर रोमन संख्या रोमन अंकात लिहा म्हटलेलं आहे त्यांनी. कोणाला? 35ला. चला 35 म्हणजे काय 10, 20, 30 आणि 5 झालं. ऑप्शन क्रमांक पहिलं सगळ्यांचं बरोबर आहे. हा, याच्यात काही मुलांना लवकर उत्तर सापडलं नाही. बघा आता 3 मूळ संख्यांची बेरीज 140 आहे. त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20 ने जास्त, तर या 3 संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता त्यांनी दिलं नाही आपल्याला, बस एवढीच अट दिलेली आहे. दुसरी संख्या 20 ने जास्त आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर्वात मोठी विचारलेलं आहे. मग आपण काय करणार? इथं पर्यायाचा आधार घेणार. सर्वात मोठी संख्या आपण 79 मान. मोठी संख्या कोणती मानणार? 79 झालं. आता दुसरी संख्या जी आहे ना, त्याने काय म्हटलेलं आहे की एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 20 ने जास्त आहे. मग मला सांगा ही 20 ने जास्त आहे असं समजू, बरोबर आहे? 20 ने जास्त आहे म्हणजे मला सांगा याच्यातून 20 मायनस करावं लागेल ना आपल्याला. मग मधली संख्या निघते, मधली संख्या निघाल 20 करा बरं मायनस. लक्षात आले का? 59 हा 59 झालं. इथं काय असेल 59. इथं मोड तुम्ही आता मधली संख्या 59. आता 2 संख्या झाल्या आणि हे तिघांची बेरीज आहे. मला सांगा या 140 मधून जर आपण या 2 संख्या वजा केल्या, 140 मधून संख्या जर आपण पहिली संख्या वजा केली, दुसरी संख्या वजा केली, तर आपल्याला लगेच तिसरी संख्या मिळेल ना. कारण तिघांची बेरीज 140 पाहिजे आपल्याला. मग या 140 मधून 79 गेलेत, किती आले रे? 61. आणि या आलेल्या 61 म्हणून जर आपले 59 गेले तर उरले किती? 2. 2 पण मूळ संख्या आहे. मला सांगा त्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या येतात? 2, 59, 79 ह्या 3 त्या मूळ संख्या आहेत ज्यांची टोटल किती येते? 140. आणि बघा याच्यातला फरक किती आहे? 20चा फरक आहे. म्हणून मी पर्याय घेतला, त्यातून 20 मायनस केले, दुसरी मूळ संख्या निघाली, 2 मूळ संख्या वजा केल्या 140 म्हणून, तिसरी मूळ संख्या निघाली. तुम्ही सुद्धा असंच करायचं. हा, आता 46 बेसिक वर क्वेश्चन होता. काय म्हटलं त्यांनी? परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी रिकामी जागा असते. तर लक्षात ठेवायचं, एक परिमेय आणि एक अपरिमेय यांची बेरीज असो किंवा वजाबाकी असो, उत्तर काय ते? अपरिमेयच. 47 नंबरचा काय रे? कंच भगोबेव. ठीक आहे. मग आता काय करसाल? कंस त्यांनी दिलेला आहे तो कंस सॉल्व्ह करा, 20 सोबत भाग द्या. मग कंसातल्या संख्या सरळ करून घेऊ आपण पहिल्यांदा. मग 20 भागीला कंस. आता 3 2 6 ने किती? 7/3 मायनस 3 चूक 12 ने किती? 13/3 प्लस साइन 3 सा 18 ने किती? हे ना 3 सा 18 ने किती? 19. 19 किती? 3 झाला. पुन्हा 20 मायनस आपलं 20 भागीला सगळ्यांचा पाया कसा आहे रे? सारखा. किद्दा? एकदा. वरच्यांची बेरीज किंवा वजाबाकी. 13तून 7 गेले तर आपले -6, बरोबर आहे. आणि 19 म्हणून -6 गेले तर आपले 19 म्हणून -13 झाली तर 13. मग आता काय करायचं माहितीये का? 20 भागीला 13/3 आहे. भागाकार करताना संख्या काय करतो आपण? व्यस्त. मग 20 गुणीला 3 वर, 13 कुठं? खाली. मग आता वरचा गुणाकार 20 तरी किती? 60. 60 भागीला कोण? 13. आता हा एवढा मोठा पर्याय आहे का पेपरमध्ये? बरोबर ऑप्शन नाहीये. मग मी शिकवलं तुम्हाला वरची संख्या मोठी असल्यास काय करावं? लहान करावं. करा लहान. मग 13 चूक 52. 52 गेले 60 मध्ये उरले किती? 8. 4.813. आणि मी तुम्हाला बेसिक मध्ये शिकवलेलं आहे, वरचा घात, वरचा टॉप जर मोठा असेल त्याला लहान करायचं, कारण इथून तुम्ही रिवर्स जायचं नाही की चुकलं म्हणून. हे बघा ऑप्शन मध्ये असेल हे
झालं, सगळ्यांचं जमलं असेल, आलं असेल सगळ्यांना. मी गणित झालं की लगेच समोर जातो, कारण की मला पुढचे प्रश्न घ्यायचे. तुम्ही पॉज करून सगळं लिहून घ्या जे नाही समजलं त्या. आता काय म्हटलं इथं, 36 ने निषेध भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. 36 ची काय विचारली इथं कसोटी. तुम्ही तो प्रश्न पेपरमध्ये वाचला, आता पाहत आहे, वाचत आहे, मी तुम्हाला ते उच्चारून सांगत आहो. कळलं, तो प्रश्न पार झाला पाहिजे पूर्ण आपल्या. 36 ने निषेध भाग जाणारी म्हणजे 36 ची कसोटी. 36 ची कसोटी कोणाला, शेवटपर्यंत वाचा. भाग जाणारी, उद्या ते म्हणतील नाही जाणारी, आणि तुम्ही जाणारी म्हणून पहिलं ऑप्शन क्लिक करून टाकसाल. हा, भाग जाणारी म्हटलेलं आहे. मग 36 ची कसोटी काय रे, 36 ची कसोटी नाही पाहिली आपण. 36 ची फोड करा, 9 चौक 36. मोठी संख्या असली तर फोड करा, 2 लहान कसोड्या सापडतात. आणि ते 2 लहान संख्या जे आहे ना, जे कसोड्या वापरणं आपण, हे असामायिक असल्या पाहिजेत. एकमेकाला भाग नाही गेला पाहिजे, सामायिक अवयव नसला पाहिजे त्यामध्ये कोणी. 36 चे सामायिक अवयव कोणते आहेत, 9 आणि 4. मग आता या 9 आणि 4 चे काय करणे आहेत, कसोडी वापरणे आहे. 9 ला काय करायला लागते, बेरीज. आणि 4 ला किती अंक पाहिजे, शेवटचे 2 अंक. मग आता चौथ्या पर्यायामध्ये बघा, इथं काय रे 45, 4 ची लागत नाही. इथं 46, 4 ची लागत नाही. इथं 54, 4 ची लागू शकते. लागते का 4 नाही लागत, 4 ची. 54 ला कशाला, इथं 4 1 4, लक्षात 1 उरला. 14 ला भाग जात नाही, एकाच ठिकाणी ते पहा. 28 ला 4 ची कसोटी लागली, 7 चौक 28. आता उरलं 9. 9 ला काय करायला लागते, बेरीज करा बरं. 8 आणि 3 11, 11 6 17, 18 19, 19 आणि 8 27. ऑप्शन क्रमांक 4 झालं. मग 45 ची म्हटलं असतं कसोटी तर 9 5 45. लक्षात 33 म्हणलं असतं तर 11 त्रिक 33. 35 म्हणलं असतं तर 7 5 35. 49 नंबर. काय रे, एका टोपलीत काही फुले आणि टोपली, बिस्किट, मुलं, रांगा, असं काही म्हटलं गेलं सही मसावी. लक्षात ठेवायचं. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटल्यास 8 फुले उरतात. तेवढीच 14 मुलांना सारखी वाटल्यास 10 फुले उरतात. वेगवेगळी संख्या उरत असेल तर पहिले वजाबाकी करून घेणे. 12 -8 किती उरले रे, 4. 14 गेले 10, किती उरले, 4. अशा उदाहरणामध्ये सारखी संख्या वजाबाकीत उरते, म्हणून त्यामधला एक संख्या काय करायची, कॉमन. हा 4 दोघांपैकी एक कॉमन काढला. आता जे मुळात आहेत यांचा काढायचा लसावी. 12चा आणि 14चा काय करायचा, लसावी. बेसक 12, बेसाती 14, शेवटी 6 1 6 आणि 7 1 7. लसावी म्हणजे शेवटपर्यंत भाग देणे, लक्षात ठेवायचं. यांचा गुणाकार हा बेसक 12 आणि 12 साती 84. लसावी 84 आला रे. लसावी किती आला, 84. आता कॉमन किती आपले, हे कॉमन आहेत, लक्षात ठेवायचं. कॉमन संख्या शेवटी काय करतो, वजा. आन्सर किती आलं, 80. ऐका 80. आणि समजा नाही आठवलं तर डोकं वापरा ना. 12 मुलांना सारखे वाटल्यास 8 उरतात. अशी कोणती संख्या की ज्यांना 12 जर भागलं तर 8 शिल्लक राहते, 14 भागल्यास 10 शिल्लक राहते. हे 80 आहे. 12 भाग द्या 80 ला. 12 सकम 72, 8 होते पहा. 14 भाग द्या, अरे 14 पंच 70, 10 उरतात. काय एवढं ते भागन हे करायची गरज आहे आपल्याला. नाही समजलं तर बरं का, इथे टाईप तर आहेच आपली. 50. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक संख्या कोणती. खालीलपैकी लहान अपूर्णांक संख्या कोणती. इथं मुलं चुकलेत, काहींनी हे लिहिलं रे, 0 हे पूर्णांक आहे. डोक्यात ठेवा, 0 ही पूर्णांक आहे. आपल्या यासारखा क्वेश्चन विचारला होतो, चुकसाल तुम्ही. पूर्णांक संख्या आहे पण 0पेक्षाही लहान कोण असेल, मायनस संख्या. मग आपल्याकडे -2 आहेत. मग -1 पेक्षा लहान कोण आहे, -10 सर्वात लहान आहे. मायनस संख्या जेवढी मोठी तेवढी ती काय असते, लहान. हा, आता 51 नंबर मध्ये थोडस प्रॉब्लेम गेला असेल मुलांना. आता समजून सांगतो. 51 नंबर बघा, काय रे, बेरीज. लक्षात. आता मी जर तुम्हाला असं दिलं 4/5 अधिक 1/8 3/8, तुम्ही तिरपा गुणाकार केलाच ना, असा हे 8 चौक 32 प्लस 5 त्रिक 15 छेद 8 पंचे 40 असं करतो ना आपण तिरपा गुणाकार. मग इथं सेम तिरपा गुणाकार करायचं. याला कंस 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 टाकायचं आणि हे बेरीज आहे ना, बेरीज तिरपा गुणाकार करा. तिरपा गुणाकार
बघा आता ते पाहून आकार करू. सांगा रे, 2 प्लस वर्गमूळ 3 गुणिला 2 प्लस वर्गमूळ 3 म्हणजे काय? 2 प्लस वर्गमूळ 3 चा वर्ग. 2 प्लस वर्गमूळ 3 चा काय झाला? वर्ग. अरे या दोघांचा गुणाकार म्हणजे काय? याला 7 आणि याला 7 समजल्यावर तुम्ही काय कसा? हे 7/5 आहे प्लस 1/7 आहे. याचा गुणाकार साधी 49 म्हणजे काय? 7 चा वर्ग ना. मग मी इथं वर्ग लिहिला ना. आता इथे चिन्ह कोणता? प्लस तर प्लस हा. या दोघांचा गुणाकार. हे बघा, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, हे सारखे बघा. इथं जरी समजा हे थोडं मिक्स झालं काम, तुमच्या प्रश्न काय क्लिअर हा? 2 मायनस वर्गमूळ 3 गुणिला 2 वर्गमूळ 3 वर्ग. 2 मायनस वर्गमूळ 3 चा काय झाला? वर्ग. याला भागिला, यांचा काय करसाल? गुणाकार. तिरपा गुणाकार. हे 7 49 5 1 5 5 7 5. आता खालच्यांचा गुणाकार केल्यापेक्षा माहितीये का सूत्र? हे बघा, ए मायनस बी ए प्लस बी सूत्र आहे का? प्लस आहे. ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग म्हणजे काय? एकदा बेरीज, एकदा काय करणे? वजाबाकी. आहे का सूत्र आपले? मग सेम सूत्र आहे ना. याला ए म्हणा, याला बी म्हणा. एकदा यांची वजाबाकी, एकदा बेरीज आहे. म्हणजे याला आपण असं लिहितो 2 चा वर्ग मायनस वर्गमूळ 3 चा वर्ग. हे बघा, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. खालच्याला सूत्रात कन्वर्ट केलं, वरच्याला वर्गात कन्वर्ट केलं. हा, आता वरचा ए प्लस बी चा वर्ग ए मायनस बी चा वर्ग सूत्र आहे आपलं. सांगा मग, ए प्लस बी चा वर्ग म्हणजे काय? ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग. ए मायनस बी चा वर्ग बरोबर काय असेल? ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग. करा ना, हे ए बी आहे ना आपला. हा, ए प्लस बी चा वर्ग म्हणजे काय? ए चा वर्ग करा. ए चा वर्ग, ए चा वर्ग म्हणजे कोण? 2 चा वर्ग प्लस 2 गुणिला वर्गमुळात 3 प्लस वर्गमूळ 3 चा वर्ग. ए चा वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग. हे पहिल्या कंसात प्लस दुसऱ्या कंसात पुन्हा ए चा वर्ग मायनस 2 गुणिला 3 प्लस वर्गमुळात 3 चा वर्ग. 2 चा वर्ग 4 मायनस वर्गमूळ कॅन्सल 3. इथे एकच आला. 4तून 3 गेले एकच. ठीक आहे. आता मग जागा नसल्या कारण इकडं मोडतो मी. हा, आता क्लिअर झालं असं काही ना, लगेच कळलं असं. आता काय करायचं तिथून? आता बघा, शिक इथे लिहितो आणखी. 2 चा वर्ग रे 4 प्लस 2 दुने 4 आणि ते 4 आतमध्ये गेले तर काय होते? अरे बरं ठीक आहे. 2 दुने किती? 4 वर्गमुळात 3 प्लस वर्गमूळ कॅन्सल 3 झालं प्लस दुसऱ्या कंसात खाली ते एकच आला आपला. आता 2 चा वर्ग किती रे? 4 मायनस 2 दुने 4 वर्गमुळात 3 प्लस वर्गमूळ कॅन्सल 3. आता पुढे बघा, हा हे 4 पूर्णांकात आहे, इकडे 3 पूर्णांकात आहे. 4 आणि 3 7 प्लस काय उरले? 4 वर्गमुळात 3 हे का कंसात आहे प्लस हे 4 आणि इकडले 3 4 आणि 3 किती? 7 मायनस 4 वर्गमुळात 3 यांची बेरीज करणी आपल्याला. आता चला करा मग. आता याला सरळ जर करतो म्हटलं तसं होईल 7 प्लस 4 वर्गमुळात 3 प्लस 4 वर्गमुळात मायनस आपलं 4 वर्गमुळात 3. आता मला सांगा 7 आणि हे 7 दोन्ही प्लस प्लस आहे. 7 आणि 7 किती? 14. आता 4 वर्गमुळात 3 कशा आहे इथं? प्लस. हे 4 वर्गमुळात 3 कशा आहे? मायनस. हे काय होतील? कॅन्सल. आन्सर किती आलं? 14. आन्सर किती आलं? 14. चिन्ह वेगळे आहेत. याला कशाला सोबत वागवता? आता याला पुन्हा लहान मोठं कशाला करता? 4 ला आतमध्ये टाका. त्याविषयी बघा, हे मायनस आहे, हे प्लस आहे, कॅन्सल. 7 आणि 7 किती झाले? 14. ऐका 14. समजलं? ठीक आहे. हा, आता या प्रश्नाचं उत्तर आन्सर की मध्ये थोडंसं चुकीच दिलेलं आहे. त्याचं करेक्शन करून घेऊ आपण. तुमचा इथं मार्क वाढेल. बघा आता काय करायचं त्या 52 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे
34 आणि 26 ऐवजी 24 आणि 16 अशी नोंदवलेले आढळले तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. सरासरी पहिले काढली, नंतर त्याला तपासलं असं आढळलं की काही गोष्टी आपण इथं चुकीच्या मोजल्यात. मग ते चूक दुरुस्त करायची आपल्याला आणि पुन्हा सरासरी काढायची. ठीक आहे. मग आता चुकीची सरासरी किती आहे रे? 32. मग याला आपण चुकी सरासरी म्हटल्यापेक्षा असं लिहू आपण. हा, दिलेले लिहू आपण. दिलेले कार्य किती वस्तू आहेत? 16. या 16 आणि सरासरी किती आहे? 32. यांचा गुणाकार करून घ्या. दिलेल्यानुसार 16 वस्तू आहेत आणि सरासरी किती आहे? 32 आहे. यांचा गुणाकार केल्यास यांची बेरीज प्राप्त होते. 16 दुने 32, हातचे आले 3, 16 ते 48, 49, 50, 51. हे झालं दिलेलं. 16 वस्तूंचं सरासरी 32 नुसार 512 ही त्याची बेरीज झाली. आता काय चुकी झालेली आहे? चुकी काय झालेली आहे? चुकी दुरुस्त करणे ना आपल्याला. तरी काय म्हणलं, 34 आणि 26 या दोन संख्येऐवजी काय मोजलेलं आहे? 24 आणि 16 मोजले. 34 ऐवजी 24 मोजले आणि 26 ऐवजी किती मोजले? 16. चुकी काय झालेली आहे? 34 ऐवजी 24 मोजले, म्हणजे 34 मोजायला पाहिजे होतं, 24च मोजले. म्हणजे ही संख्या 10 न काय केली? कमी मोजली ना. ते 10 प्लस करावं लागेल ना आपल्याला, जे काही कमी मोजले गेले ते. 26 ऐवजी किती मोजले? 16. 26 मोजायला पाहिजे होतं पण 16च मोजले, पण ही सुद्धा किती 10 न कमी मोजलेली आहे. मग हे जे काही 10चा लीड राहिलेला होता, हे टोटल कितीचा बनला आता? 20चा. 20 प्लस करा. मग मला सांगा एकूण बेरीज किती आहे? एकूण बेरीज किती आहे? एकूण बेरीज 512 प्लस 20 किती झाली? 532. हे कमी मोजले होते. 34 ऐवजी 24च मोजले होते, 10 न कमी मोजली होती संख्या. 26 मोजायचे होते, 16च मोजली होती. इथे 10 न कमी मोजले होते. 10 किती? 20. हे 20 आपल्याला ऍड करावं लागणार. आता आपली योग्य बेरीज झाली 532. आता सरासरी 532 मध्ये किती वस्तू आहेत? 16. हे 16. पहिले 16चं 32 नुसार 512 होता. आता योग्य 512 नाही आहे, 532 आहे. मग आता 16 ना 16 एक 16 त्रिक 48. 16 त्रिक 48. 48 गेले तिथून. 48 गेला, उरले किती रे? पुन्हा 5. कारण किती? 2 आणि वर्षे 3. पुन्हा 16 त्रिक 48. 48 गेले तर आता उरले 4. 16 दुने 32. शून्य घेतला नाही. 16 दुने 32. 32 गेले, उरले 8. आता 0. 16 पंच 80. पूर्ण भाग गेला 33.25. हे पाहिजे उत्तर. आन्सर की मध्ये हे दिलेलं असेल, हे चुकलं, हे लिहा. आणि जर हेच वाटत असेल तुम्हाला तर मग प्रश्नात काहीतरी बदल करावा लागेल आपल्याला. चला, झाला इथपर्यंत. हा, 34 आणि 26च्या ऐवजी 24 आणि 16 मोजले त्यांनी म्हटलं होतं. काही प्रश्न नाही समजले त्याला दोनदा सोडवा. एकदा तुम्ही सोडवला, एकदा सोल्युशन ऐकून पुन्हा सोडवा. बऱ्याचशा काही गोष्टी क्लिअर होतात. काजूंची किंमत प्रति किलो, हा IMP करायला क्वेश्चन. 1000 तर पिस्त्याची किंमत प्रति किलो 1200 रुपये आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रति किलो 1050 विकले तर त्या मिश्रणात पिस्त्याचे व काजूशी असलेले प्रमाण किती? इथे एक महत्वाचा नियम लागतो लक्षात. तर बघा आता काय करायचं त्या. आता पहिले काय करू माहितीये का? काजूच्या किमतीचा विचार करू. दुसरा कोण आहे रे? पिस्ता. आणि तिसरं कोण आहे? मिश्रण. ते मिश्रण म्हणजे सरासरी असते. मिश्रण म्हणजे काय असेल? सरासरी. हे जे मिश्रण आहे ना, मिश्रण ही सरासरी प्राइस झालेली आहे. ठीक आहे. काजूचा भाव काय होता? 1000. पिस्त्याचा भाव काय होता? 1200. आणि त्यांच्या मिश्रणाचा, मिक्सचा, काजू आणि पिस्ता एकत्र करून विकण्याचा भाव किती होता? 1050. मग आता काय करायचं माहिती आहे का? काजूसाठी फरक कितीचा घ्यायचा? तर इथं काय असते माहिती आहे का?
काजूसाठी घेतो ना आपण, तर पहिल्यांदा आता दुसरी प्रतिकोण आहे आपला पिस्ता आहे ना, ती महाग वस्तू झालेली आहे आणि काजू काय झाली स्वस्त वस्तू. ठीक आहे, ह्या दोन वस्तू एकत्र केल्या आणि त्याची सरासरी किंमत काढलेली 1050. म्हणून काय करायचं, महाग वस्तूची किंमत घ्यायची 1200 काजूसाठी आणि मायनस करायचं मिश्रणाची किंमत, मायनस करायची मिश्रणाची किंमत. झालं. आता बरोबर येतो फरक कितीचा राहता इथं, हा झाला फरक. हा कोणासाठी झाला, काजूसाठी. आता इथे दुसरा घटक म्हणजे कोण रे, पिस्ता. पिस्तासाठी किमतीतला फरक कळलं इथं. इथं पिस्त्यासाठी कोण घेसाल, आता मिश्रण घ्या लागेल ना. इथं काजूसाठी काय घेतलं आपण, महाग वस्तू मायनस मिश्रण. इथं फरक आला 150 रुपयाचा. इथं काय घ्या तुम्हाला माहिती आहे, पिस्त्यासाठी. कळलं इथं. तेच ना काजू, आता राहिले काजूसाठी पिस्त्याची किंमत, तर पिस्त्यासाठी काजूची किंमत घ्या लागेल. ठीक आहे, मग इथं मिश्रण मोठी संख्या पुढे लागेल ना आपल्याला. मिश्रण मायनस काजू किती आहे 1000, फरक आला. बघा, पहिल्या घटकासाठी दुसऱ्याची किंमत वापरली, दुसऱ्या घटकासाठी पहिल्याची किंमत वापरली. झालं इथपर्यंत. हा, आता बघा याने काय विचारलं, तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती. पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती, म्हणजे पहिले कोण आता पाहिजे, पिस्ता, आणि नंतर कोण पाहिजे रे, काजू. बघा, नाही तर मग हे आहे ऑप्शन मध्ये आणि हे ऑप्शन मध्ये, दोन पैकी चुकून जाईल तुमचा. आता पहिले पिस्ता, पिस्त्यासाठी किती काढले आपण, 150 रुपये. आणि काजूसाठी किती काढले आपण, नाही तर निघत नाही तसं उत्तर, लक्षात ठेवायचं 150. ठीक आहे, 150 बरोबर आहे ना. त्याचं उत्तर किती दिलेलं आहे, 53चं 3 दिलं का 1 दिलेलं आहे, 53चं 3 दिलं आहे का. काजूसाठी 150, मिश्रण पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण, पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण. एक दिलेलं आहे ना. आम्ही तेच तर म्हणत आहोत, कारण की जर आपल्याला हे आणि यामध्ये कन्फ्युजन जर होत असेल तर त्याने आपल्याला प्रश्न वाचा बरं. पहिले काय, पिस्त्याचे म्हणजे पिस्ता पहिले पाहिजे आणि नंतर काजूशी. ठीक आहे, 0 0 कॅन्सल. आता 5 1 5, 5 3 15, किती आलं रे, 1 3. 1 3 दिलं बरोबर आहे. हा राईट, घेऊन घ्या. हे महत्वाचं आहे बरं का. मिश्रण दोन्ही ठिकाणी येणार. पहिले काजूसाठी दुसऱ्याची किंमत बघा, असं लक्षात पहिल्याचा फरक काढण्यासाठी दुसऱ्याची किंमत वापरा आणि दुसऱ्यासाठी पहिल्याची किंमत वापरा आणि दोघांसोबत मिश्रण घ्या. झालं. किमती काढल्यानंतर तुम्हाला कोण पहिले घ्यायचं हे प्रश्नात दिलेलं आहे. पिस्ता पहिले नंतर काजू. हा, त्याने काजूचे म्हटलं तर काजूची किंमत पहिले नंतर पिस्त्याची घेतली असते आपण. 54 नंबर. दररोज 6 तास काम करून जे काम काही माणसे 20 दिवसात संपवतात, तेच काम 15 दिवसात संपवण्यासाठी काय करावे लागेल. ठीक आहे, तेच काम आहे का, उदाहरणामध्ये अंडरलाईन करा. तेच कामला तेच काम असल्यास व्यस्त मांडणी, व्यस्त चलन या तिथं व्यस्त चलन, आणि व्यस्त चलनामध्ये पहिली कंडिशन वर भागीला दुसरी कंडिशन असते. झालं. सांगा, पहिली कंडिशन रोज 6 तास काम करून 20 दिवसात, रोज 6 तास काम करून काही मजूर 20 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम भागीला दुसऱ्या मजुराची कंडिशन 15 दिवसात संपवायचं झाल्यास काय करावं लागेल, भागीला 15 करा. इथं 3 2 6, 3 5 15, 5 1 5, 5 21, 4 2 किती 8 तास काम करावे लागल. 6 तास काम करून 20 दिवस लागतात, तर 8 तासात ते 15 दिवसात संपेल. रोज कामाचे 8 तास करावे लागतील. झालं उत्तर. हे तर नॉनसेन्स प्ले आहे. का माणसं कमी करून कसं चालणार आहेत. लक्षात, 6 तासात 20 दिवसात समजे 6 तास काम करून आपल्याला 15 दिवसाचं काम करावं लागेल, तर कामाच तास वाढवावं लागेल ना. आता 55 नंबरचा प्रश्न. राम व रहीम हे दोघेही विरुद्ध दिशेने एकमेकाकडे येत आहे.
समजून प्रश्न बघा. ऍज इट इज रीतवर क्वेश्चन आला ना तर कोणीच चुकत नाही. अंडरस्टँडिंग वर प्रश्न आला ना तर मुलांचा वेळ जातो लक्षात, आणि तिथं मुलं गफलत पण करतात, चुकी पण करतात. असे प्रश्न समजून घ्यावा लागेल तुम्हाला. राम व रहीम हे दोघे विरुद्ध दिशेने एकमेकाकडे येत आहेत. राम हा 30 मीटर पर मिनिट या वेगाने, तर रहीम 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहे. दोघे